नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून 5 जुलै 2024 रोजी सोयाबीन कापूस योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 या दराने आर्थिक मदत मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत निधी वितरित करणाऱ्या योजना लाभ घेण्याचा त्यांना सोयाबीन कापूस अनुदान अर्ज भरणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त योजना केवळ राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी त्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाची ई-पाहणी पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. शेतकऱ्यांनी फक्त सोयाबीन आणि कापूस अनुदान फॉर्म अर्ज समीपत्र जवळ तलाठी कार्यालयात जमा करावे आवश्यक आहे. सोयाबीन कापूस अन्नदान योजनेअंतर्गत कमावलेले पैसे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी संबंधित बँक खात्यात जमा होणार आहे. योजनेसाठी पात्रता अर्ज शेतकऱ्यांचे बँक खाते आणि आधार कार्ड जोडलेले असावे. शेतकरी हा महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. कापूस किंवा सोयाबीन ही शेतकऱ्याच्या मालमत्तेवर घेतलेली पीक असावी. ई-पीक तपासणी पोर्टलवर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. 2023-24चा पीक विमा शेतकऱ्यांनी भरायला हवा होता. सोयाबीन कापूस अनुदान योजनेची आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, संमतीपत्र, मोबाईल नंबर, सोयाबीन कापूस शेतात पेरल्याचा फॉर्म, ई-पीक पाहणी पोर्टलवर रजिस्ट्रेशन. सोयाबीन कापूस अनुदान पैसे किती मिळतील आपण ते बघूया. शेतकऱ्यांना 2023-24च्या खरीप हंगामासाठी सोयाबीन कापसासाठी पीक विमा अनुदानारूपात निधी प्राप्त होईल. या हंगामात सोयाबीन किंवा कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालमत्तेच्या आकारानुसार अनुदानाची रक्कम मिळेल. 5,000 रुपये प्रति हेक्टर अनुदानाची रक्कम असेल. सरकार शेतकऱ्यांच्या हेक्टरी 5,000 रुपये मदत करणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे 2 हेक्टर जमीन असल्यास सरकार तुम्हाला एकूण 10,000 रुपये रोख मदत होईल. कापूस किंवा सोयाबीन शेतात घेतलेले पाहिजे. यावर्षी दोन्ही पिकले नाहीत तर घाबरायची गरज नाही. तुमच्या ई-पीक तपासणीच्या नोंदणीमध्ये तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुम्ही मागील वर्षी कापूस किंवा सोयाबीन पिकवलेले हे दाखवलेले आवश्यक आहे. 5,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान. धन्यवाद.